मला अकोलकरांकडे यायचं आहे. अकोलकर, आपण या विषयावर इतका वेळ चर्चा केली. आता तुम्ही जो आपण पहिला पूर्वार्धामध्ये विषय चर्चेला होता त्याच्यामध्ये जे दोन मुळात काँग्रेसमध्ये अंतर्गत विचार प्रवाह होते की राहुल गांधी यांचा एक आदर्शवाद आणि काँग्रेसचा स्वतःचा असा एक आदर्शवाद. तुम्हाला काय वाटतं यात कुठल्या आदर्शवादाचा आता वरचष्मा राहिलेला आहे? काय म्हणाल? स्पष्टच दिसतंय आपल्याला की राहुल गांधी यांनी जे काय म्हणजे भ्रष्टाचारी कोर्टाने दोषी ठरवलेल्या किंवा पहिल्या अगदी खालच्या स्तरावरच्या कोर्टात दोषी ठरलेल्या राजकारण्यांना सुद्धा पुन्हा उमेदवारी मिळू नये म्हणून जे प्रयत्न केले होते त्याला त्यांच्या पक्षाने शह दिल्याचं मला दिसतंय. आणि आता सचिन सावंत हे जे सांगतायत की त्यांच्यावर अजिबात कुठलाही आरोप नाही, मला असं वाटतं की मला एका जुन्या गोष्टीची आठवण होते. दिल्लीत जेसिका लालचा जो अमानुष पद्धतीने मर्डर झाला त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचं त्या प्रकरणातले सगळेच्या सगळे आरोपी सुटले. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाचं हेडिंग होतं नो वन किल्ड जेसिका. मला वाटतं म्हणजे त्या आदर्श प्रकरणात आता काहीच भ्रष्टाचार झालेला नाही असं दिसतंय. सगळे जे मजले वाढले, जे चटई क्षेत्र वाढलं, याच्यावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केलं असं तुम्हाला कारण म्हणायचं? आता कोणीच दोष नाहीये. कारण विलासराव गेले निघून. नाही, मी नाही, आता त्यांचं म्हणणं ऐकून आपण माझं काय झाल्यावर आहे? बोला तुम्ही सचिन सावंत. हां. कारण सुशीलकुमार शिंदेने उमेदवारी दिलेली आहे, ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत. हो. अशोक चव्हाणाने आत्ता दिलेली आहे. बाकीचे सगळेजण आपापल्या जागी खुशाल आहेत. 4 IAS ऑफिसर्सना मात्र तुरुंगात जाऊन परत यावं लागलं काही काळानंतर. त्यांच्यावरती खटले चालू राहतील. म्हणजे राजकारण्यांनी काही केलं नाही. IAS ऑफिसर्सनी संगनमत करून इतका मोठा भ्रष्टाचार केल्याचं मला वाटतं महाराष्ट्रात हे पहिलंच उदाहरण असावं. किंवा कदाचित असं असेल की भ्रष्टाचार झालाच नाही असं काँग्रेसचं मत असेल. त्यामुळे हे सगळं आदर्श ही आता अगदी नियमानुसार बांधलेली, उचित FSI देऊन बांधलेली इमारत आहे असं काँग्रेसचं मत असावं असं वाटतंय मला. काय म्हणताय सचिनजी? तुम्ही काय म्हणाल? रवीजी तुमच्याकडे येतो, अतुलजी तुमच्याकडे, केशवजी तुमच्याकडे यायचंय मला. बोला सचिनजी. अकोलकरांचं स्वतःचं काय जे काही मत आहे ते त्यांना मांडण्याचा अधिकार आहे, काय ज्या दृष्टिकोनातून ते बोलतायत. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी काही म्हटल्यानंतर देखील खरी परिस्थिती जी आहे ती बदलत नाही. तुम्ही जर आदर्श कमिशनचा अहवाल त्या ठिकाणी घेतला, त्या आदर्श कमिशनच्या अहवालानुसार त्यांनी जे जे रेकमेंडेशन केले होते त्यानुसार त्या ठिकाणी कारवाई प्रत्येक सेक्शन खाली झालेली आहे. आणि त्या दुसरंच गोष्ट, ज्या सुशीलकुमार शिंदेचं नाव घेतलं जातं किंवा विलासराव देशमुखांचं, सीबीआयने त्यांच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा खटला दाखल केला गेला नव्हता, हेही लक्षात घेतलं पाहिजे. अशोक चव्हाणांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आदर्श कमिशनने फक्त शंका व्यक्त केलेली आहे. तुम्ही आज त्याचं वर्डिंग जर पाहिलं, इट इज इंडिकेटिव्ह ऑफ क्विड्स प्रोको. आणि म्हणून त्या ठिकाणी शंका व्यक्त केलेली असताना देखील त्या संदर्भामध्ये जर आपण आदर्श कमिशनचा अहवाल फेटाळला तर ते योग्य ठरणार नाही. या दृष्टिकोनातून राहुलजीने त्या संदर्भामध्ये विधान केलं होतं आणि त्याला अनुसरून आपण सीबीआयकडे जेव्हा सोपवलं, त्या ज्या मगाशी चर्चा करताना केशव उपाध्ये म्हणाले की अशा तऱ्हेचं गव्हर्नरचं जे काय आहे ते राज्य सरकारच्या अनुषंगाने होतं. गव्हर्नरांनी आपल्या निकालपत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर राज्य सरकारचं मी ओपिनियन घेतलं असतं तर ते बायास्ड ओपिनियन आलं असतं, कारण त्याच पक्षाचं तिथे शासन आहे. त्यामुळे त्यांनी उचित ठरवून सेक्शन 153 ऑफ द CRPC, ज्यांना तो अधिकार दिलेला आहे की क्रिमिनल प्रोसिडिंग्स मध्ये स्वतः त्यांनी ज्या ठिकाणी ज्यांना शपथ दिलेली आहे त्या शपथ दिलेलं त्याला जे ऑफिस आहे त्याला संरक्षण त्यांचं असतं, त्यांची परवानगी आवश्यक असते. त्या अधिकारान्वये त्यांनी सगळ्या लिगल त्या ठिकाणी जे काही सल्ले घेऊन, म्हणजे सॉलिसिटर जनरलचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे. आता सीबीआयला या निर्णयाच्या संदर्भामध्ये सीबीआयने कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्याला आव्हान त्या ठिकाणी केलं, न्यायप्रविष्टते प्रकरणे ते येणार आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सगळं असताना देखील आताच्या परिस्थितीमध्ये ज्या तऱ्हेने आताचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांच्या वरती कुठल्याही तऱ्हेचं चार्जशीट नाही. भविष्यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये जर काही एखादा निकाल त्या ठिकाणी आला तर त्या दृष्टिकोनातून त्या न्यायालयीनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला पुढे बोलता येऊ शकेल. मला वाटतं योग्य ठरणार नाही. सावंत, एक प्रश्न विचारतो छोटासा फक्त, की कोणावरच आरोप नाहीत, कोणावरच काही ठपका ठेवलेला नाही पॉलिटिशियन्सवर, म्हणजे याचा अर्थ जनतेने असा समजायचा की आदर्शमध्ये काही भ्रष्टाचार झालेला नाही असं समजायचं का? आता नाही, तुम्ही आज जर आदर्श कमिशनचा पूर्ण अहवाल वाचला तर त्यांनी असं म्हटलंय की पूर्ण अजिबात भ्रष्टाचार झालेला नाही असं म्हटलंय अहवालामध्ये. मला वाटत नाही. मी कुठे म्हणतोय, परंतु त्याचा अर्थ जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं हे महत्वाचं आहे का, ज्या ठिकाणी ज्यांच्यावरती जे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्यांच्यावरती कारवाई होणं. एकंदर एखादं प्रकरणाला तुम्ही ज्या तऱ्हेनं बघता आहात की भ्रष्टाचार पूर्ण झालेला आहे, याचा अर्थ प्रत्येक जण त्या ठिकाणी ज्यांचं नाव येतो तो भ्रष्टाचारी आहे अशा तऱ्हेचं कोण आहे भ्रष्टाचारी? योग्य नाही. ती न्यायिक प्रक्रिया जे आहे ना, आज
त्या ठिकाणी सीबीआयच्या अनुषंगानं 13 अधिकाऱ्यांवरती खटले दाखल आहेत. त्या ठिकाणी तुमच्या आदर्श कमिशनच्या अनुषंगाने न्यायालयीन प्रक्रियेच्या ज्या तऱ्हेने कमिशनने रेकमेंड केलेला आहे त्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी देखील चालू आहे, डिपार्टमेंटल प्रक्रिया त्यांच्यावरती चालू आहे, ही आपण पाहतोय प्रत्येक सेक्शन खाली. ठीक आहे, ठीक आहे सचिनजी, ठीक आहे. मला बाकीच्यांकडे यायचंय, या मुद्द्यावर बाकीच्यांकडे यायचं. रवीजी तुमच्याकडे येतो, आधी मला केशव उपाध्यायांकडे यायचं. केशवजी, आपण काय म्हणाल याच्यामध्ये पक्षांतर्गत निर्णय काय आहे? तो व्हायचा तो झालेला आहे. जनतेच्या परसेप्शन विषयी मला परत एकदा संजय वरकडांकडे जायचंय, त्यांनी काही त्यांचं मत मांडलेलं होतं. पण प्रकाशजींनी आता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आता तुम्ही या प्रकरणानंतर विरोधक म्हणून काय तुमची भूमिका असणार आहे या सगळ्या प्रकरणाविषयी? एक तासापूर्वी जे आपण चर्चा करतो त्यावेळी माझं पहिलं विधान असं होतं की काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल विरोधातली लढाई ही लढाईच नाहीये, आणि तेच आता सिद्ध झालं. त्या आदर्श कमिशनमध्ये क्लिअर कट अशोक चव्हाणांना दोषी धरलंय, त्यांचं नाव घेतलंय आणि क्विड प्रो शब्द वापरलाय, तरीही सचिन सावंत म्हणतात की ते निर्दोष आहे, त्यांच्यावर काही हे झालेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने आता, म्हणजे मी तर ठीक आहे, मी पक्षाचा माणूस आहे, मी काहीतरी बोलेन, तर आता पत्रकार संपादक बसलेले त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे त्यांना वगळायला खटल्यामध्ये. ह्याचा अर्थ काहीतरी आहे, आमचं तर म्हणणं आहेच आहे, पण काहीतरी आहे म्हणून हे सगळं अशोक चव्हाणांच्या विरुद्ध करप्शनचं सुरू आहे ना. त्यामुळे काँग्रेसची लढाई ही करप्शनच्या विरोधात नाही, राहुल गांधींची लढाई करप्शनच्या विरोधात नाही, हे तेव्हा सिद्ध झालं होतं. आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. 3 बिलं ही आम्ही थांबवलं नाहीत, संसदेची कामकाज. नाही केशवजी, त्या मुद्द्याकडे माफ करा, त्या मुद्द्याकडे जायला आता आपल्याकडे वेळ नाही. मला संजय या मुद्द्याकडे जाताच येणार नाही. माफ करा मला केशवजी, हा मुद्दा मगाशी संपलेला आहे, त्याच्यावर बोलायचं नाही असं ठरलेलं आहे. एवढं सांगायचंय, ठीक आहे, तो मुद्दा येत नाही मी, मला एवढं सांगायचंय काँग्रेसची म्हणजे भ्रष्टाचार विरोधात लढाई नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. ठीक आहे. मला आता संजय वरकड तुमच्याकडे यायचंय. जे मुद्दे मगाशी आपण मांडत होतो त्याच्यात असं समजायचं का की काँग्रेसनी ये न केनं प्रकाराने कुठल्याही प्रकारे आता आरोप होत असोत आमचे उमेदवार अशोक चव्हाण हेच असतील, त्याचं कारण सगळ्यात जास्त इलेक्टोरल मेरिट हे अशोक चव्हाणांकडेच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं असं आपल्याला वाटतं का? संजय वरकड. नक्कीच मी आधीच्या चर्चेत हेच सांगत होतो की मोठा जनाधार असलेला आणि काँग्रेसचा एक चेहरा असलेले नेते म्हणून अशोक चव्हाणांकडे महाराष्ट्राची जनता बघतात आणि मराठवाड्यामध्ये खास करून त्यांचा वर्चस्व असलेला नांदेड जिल्हा असेल किंवा औरंगाबाद सारखा एक मतदारसंघ असेल, हिंगोलीचा मतदारसंघ आहे, परभणीचा मतदारसंघ आहे, या 4 मतदारसंघामध्ये किमान अशोक चव्हाणांची पकड ही चांगली आहे. त्याच्यामुळं एका बाजूनं त्यांनी दावाचं राजकारण सुरू केलं, तर परंतु माझी जेव्हा अशोक चव्हाणांची भेट झाली होती त्यावेळेस जे काही चर्चा त्यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत ते बोलत होते, त्या अनुषंगाने मी आधीच्या याच्यात जे सांगत होतो की स्वतःला उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचा फर्स्ट प्रायोरिटी अमिता चव्हाणांना नव्हती. आणि आपल्याला लक्षातही आलं असेल की अमिता चव्हाणांनी आज अर्जही दाखल केला होता, अपक्षही अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या बाजूने मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांनी बंडाची भाषा केली नाही, परंतु प्रचंड मोठा दबाव काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वावर ठेवला होता आणि राज्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्लीकरांवर सुद्धा प्रचंड दबाव होता की चव्हाणांच्या उमेदवारीबाबत आधी विचार करा आणि होत नसेल तर अमिता चव्हाणांचा विचार करा. ह्या 2 गोष्टींमध्ये कुठंतरी अशोक चव्हाणांनी आता तरी बाजी मारलेली दिसते. आता येणारा काळ त्यांच्यासाठी अडचणीचाच असणार आहे, कारण हे स्वतः त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे कार्यकर्त्यांसमोर की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत आदर्श घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तोंड दिलंय राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये, अरविंद केजरीवाल असतील किंवा राज्यातले सगळे विरोधी पक्ष असतील, नरेंद्र मोदी असतील आणि स्वतः राहुल गांधींनी सुद्धा आदर्श घोटाळ्याबाबत जे मत व्यक्त केलेलं आहे तर ते काँग्रेस पक्षाच्या आणि आत्ताच्या भूमिकेशी कुठंतरी विसंगत आहे. हे सगळ्यांची कल्पना अशोक चव्हाणांना आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारीचं स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचे समर्थक जोरात करतील, परंतु विरोधी पक्ष त्याचं भांडवल करतील आणि या सगळ्या प्रचारात कसोटी लागेल, कसोटी लागेल, यात काही वाद नाही अजिबात. त्याची कसोटी लागेल. बरोबर. मला रवीजी तुमच्याकडे यायचंय. आता नांदेड जिल्ह्यामधली आप पक्षाची स्ट्रॅटेजी काही बदलणार आहे का या निर्णयानंतर? तिथल्या उमेदवारीबद्दल किंवा तिथल्या धोरणाबद्दल काय सांगाल आम आदमी पक्षाचे? बिल्कुल, हम तो इस चीज का पूरा विरोध करेंगे और जम के करेंगे, और ये सिद्ध हो गया कि कांग्रेस का हाथ भ्रष्टाचार के साथ, चाहे आप कुछ भी उठा करके देख लीजिए, इतने बड़े आरोपी को जिसके बारे में इतनी सारी बातें अखबार में छपी और सब कुछ हुआ और उसको खाली एक क्लीन चिट दिलवा करके इन्होंने अपना उम्मीदवार डिक्लेयर कर दिया. आम आदमी पार्टी का उम्मीदवार नरेंद्र सिंह ग्रंथी है नांदेड़ से और वो कड़ी टक्कर देगा. और ये भ्रष्टाचार और अशोक चव्हाण का भ्रष्टाचार, इसको हम सड़क पे लेकर के आएंगे और हम जनता को बताएंगे कि किस तरह से कांग्रेस भ्रष्टाचारियों का ही साथ देती है और ऐसे उम्मीदवार को हम किसी भी सूरत में हरा के मारेंगे. सचिन जी बोला. तुमच्या म्हणण्यानंतर मला परत एकदा प्रकाश अकोलकरांकडे 2 वेगळे मुद्दे काय घेऊन यायचे. मला बोला तुम्ही. म्हणजे आता ते जे काय
ह्यांनी जे काही म्हणावं ते योग्य आहे, ह्यांनी जे काही क्लीन चिट द्याव्या त्या योग्य आहेत. सोमनाथ भारतीच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते का? त्यांना तर त्या विटनेस फोडण्याचे आरोप त्यांच्यावरती होते. हे सगळ्या गोष्टी असताना ते आरोप दुसऱ्यावरती करत राहणार. त्यामुळे त्यांच्या गोष्टीला काय किती महत्व राहतं याला काही अशोक अर्थ चव्हाण नाही. तो साली न्यायिक मुंबई जाती है, प्रकरणामध्ये सारा आज त्यांना महाराष्ट्र त्यांची जर जानता इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी न्यायिक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा ना. एकंदरच एक नुसतं बेछूटपणे आरोप करायचं म्हणजे ती इंग्लिशमध्ये म्हण आहे शूट अँड स्कूट, म्हणजे एखाद्या गोळी मारायची आणि पळून जायचं. हे धंदे करत हे लोक आलेले आहेत. म्हणजे अरविंद केजरीवालांनी आजपर्यंत ज्यांच्यावरती आरोप केले, म्हणजे आज तुम्हाला आठवण असेल की युपीए सरकारच्या 15 मंत्र्यांची लिस्ट त्यांनी जाहीर केली होती. बिलकुल कोणावरती ते आरोप त्यांना सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे ह्या लोकांच्या सिद्ध वरती करने त्या में 20 दृष्टिकोनातून साल त्यांच्या लगते हैं, मताला सर, तब किंमत तक आप देणं लगाओगे मला वाटतं सरकार अत्यंत में? शून्य आहे. त्यांची जी भावना आहे त्याला जाऊ द्या, त्यांना लखलाप असू द्या. जनता काय आहे परसेप्शन तुम्ही जर म्हणत असाल तर ती लोक नांदेडची जनता ते ठरवून जनता को देईल की बताएंगे, कोण काय बिल्कुल योग्य आहे ठीक काय योग्य आहे. तुम्ही जे मीडिया किंवा एकंदर जे परसेप्शन ज्या ठिकाणी बोलत असाल खरं सत्य काय आहे ती त्या जनतेला सांगायचं आहे आता त्यांना.